निवडणुकांचा निकाल आपल्याला अमान्य असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। तसंच चंद्रचूड यांनी वेळेत निकाल दिला असता तर चित्र वेगळं असतं असंही ते म्हणतात। या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड। देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता, आमदार अपात्रते त्या संदर्भात, मग तुम्ही कशा करता बसलेला? 2.5-3 वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय? धनंजय चंद्रचूड माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत। याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही। नवीन सरकार येत आहे, जरी आम्हाला निवडणुकीचे निकाल अमान्य आहेत, मी स्पष्ट सांगतो, निवडणुकांमध्ये हारजीत होते, पण पहिल्या 2 तासामध्ये जी लढाई बरोबरीत सुरू होती, जसं हरियाणामध्ये झालं, ती अचानक पुढल्या 2 तासामध्ये ज्या पद्धतीने निकाल लागले हे संशयास्पद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।